शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटीची मागणी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5,975 कोटी 51 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही नमूद केले आहे. उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी शेतकऱ्याची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस सरकारला करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयान्वये उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 4,601 कोटीची FRP थकीत. राज्यातील साखर कारखान्यांनी सन 2025-26 या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 4,601 कोटी रुपयांची FRP उचित लाभकारी मुख्य थकवली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलकर यांनी थकीत FRP बाबत लेखी प्रश्न विचारला होता. सन 2025-26 या हंगामात राज्यातील 206 कारखान्यांनी गाळप घेतले असून 15 फेब्रुवारी अखेर अहवालानुसार 31 जानेवारीपर्यंत 870,11,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्यांची देय FRP 30,697 कोटी रुपये असून यापैकी 29,096 कोटी अदा केल्याचे सहकार मंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटीची मागणी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5,975 कोटी 51 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही नमूद केले आहे. उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी शेतकऱ्याची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस सरकारला करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयान्वये उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 4,601 कोटीची FRP थकीत. राज्यातील साखर कारखान्यांनी सन 2025-26 या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 4,601 कोटी रुपयांची FRP उचित लाभकारी मुख्य
थकवली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलकर यांनी थकीत FRP बाबत लेखी प्रश्न विचारला होता. सन 2025-26 या हंगामात राज्यातील 206 कारखान्यांनी गाळप घेतले असून 15 फेब्रुवारी अखेर अहवालानुसार 31 जानेवारीपर्यंत 870,11,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्यांची देय FRP 30,697 कोटी रुपये असून यापैकी 29,096 कोटी अदा केल्याचे सहकार मंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील. शेतकरी कर्जमाफीसाठी 6,000 कोटीची मागणी. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षात वित्त आणि नियोजन विभागाकडे 5,975 कोटी 51 लाख रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आल्याची माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत लेखी प्रश्नाच्या उत्तरात दिली. तसेच हिवाळी अधिवेशनात पुरवणी मागणीद्वारे मंजूर करण्यात आलेला 500 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही नमूद केले आहे. उद्धव सेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी राज्यातील पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्याबाबत लेखी प्रश्न विचारला होता. या प्रश्नाच्या उत्तरात पाटील यांनी शेतकऱ्याची थकीत कर्जाच्या विळख्यातून सोडवणूक करण्यासाठी तसेच अल्पकालीन आणि दीर्घकालीन उपाययोजनांची शिफारस सरकारला करण्यासाठी 30 ऑक्टोबर 2025च्या शासन निर्णयान्वये उच्चाधिकार समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या शिफारशी विचारात घेऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची बाब सरकारच्या विचाराधीन असल्याचे पाटील यांनी म्हटले आहे. 4,601 कोटीची FRP थकीत. राज्यातील साखर कारखान्यांनी सन 2025-26 या हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची 4,601 कोटी रुपयांची FRP उचित लाभकारी मुख्य थकवली असल्याची माहिती बाबासाहेब पाटील यांनी अन्य एका प्रश्नाच्या उत्तरात दिली. अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलकर यांनी थकीत FRP बाबत लेखी प्रश्न विचारला होता. सन 2025-26 या हंगामात राज्यातील 206 कारखान्यांनी गाळप घेतले असून 15 फेब्रुवारी अखेर अहवालानुसार 31 जानेवारीपर्यंत 870,11,000 मेट्रिक टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्यांची देय FRP 30,697 कोटी रुपये असून यापैकी 29,096 कोटी अदा केल्याचे सहकार मंत्र्यांनी उत्तरात म्हटले आहे. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचत राहतील.